Hello students, good morning to all of you. So in yesterday's online lecture, we studied about isomerism. Then we also studied two types of isomerism, that is structural isomerism and stereoisomerism. After that, we studied in brief about theoretical basis of organic reactions. Then we studied the next article, and that article was types of cleavage of covalent bond. तर कोव्हलंट बॉन्डचं क्लिव्हेज किंवा कोव्हलंट बॉन्डचं ब्रेकिंग दोन प्रकारे होतं. त्यातला पहिला होता होमोलायटिक क्लिव्हेज आणि दुसरा होता हेटेरोलायटिक क्लिव्हेज. टाइप्स ऑफ क्लिव्हेज ऑफ कोव्हलंट बॉन्ड, टाइप्स ऑफ क्लिव्हेज ऑफ कोव्हलंट बॉन्ड, ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे क्लिव्हेज आपण स्टडी केले, होमोलायटिक क्लिव्हेज अँड हेटेरोलायटिक क्लिव्हेज. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं महत्त्वाचं आर्टिकल आपण स्टडी केलं होतं. दॅट आर्टिकल वॉज टाइप्स ऑफ रिएजंट्स. तर रिएजंटचे दोन प्रकार आहेत, एक आहे इलेक्ट्रोफाइल्स आणि दुसरा आहे न्यूक्लिओफाइल्स. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आपण आर्टिकल स्टडी केलं होतं, ते आर्टिकल होतं इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स इन ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. आणि त्याच्यामध्ये पहिला इफेक्ट आपण स्टडी केलं होतं, दॅट इफेक्ट वॉज इंडक्टिव्ह इफेक्ट. तर हे आर्टिकल्स आपण कालच्या ऑनलाईन लेक्चरला आपण स्टडी केलेले होते. सो इन टुडेज ऑनलाईन लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट आर्टिकल इन दिस टॉपिक, and that article is resonance structures. So let's study about resonance structures. So cyclic structure of benzene. Cyclic structure of benzene contains alternate carbon-carbon single bond and carbon-carbon double bond. तर बेंझिनचं जे काही सायक्लिक स्ट्रक्चर आहे, तर बेंझिनचं अशा प्रकारचं हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे. सो सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ बेंझिन, cyclic structure of benzene, cyclic structure of benzene contains three alternating carbon-carbon single bond. हा एक सिंगल बॉन्ड, हा दूसरा सिंगल बॉन्ड आणि हा तिसरा बॉन्ड. तर सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ बेंझिन इट कंटेन्स थ्री अल्टरनेटिंग कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड अँड थ्री कार्बन-कार्बन डबल बॉन्ड, आणि तीन कार्बन डबल बॉन्ड्स आहेत. तर हा एक डबल बॉन्ड, हा दुसरा डबल बॉन्ड आणि हा तिसरा डबल बॉन्ड. सो सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ बेंझिन इट कंटेन्स थ्री अल्टरनेटिंग कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन डबल बॉन्ड्स. तर आता हे कार्बन सिंगल बॉन्ड जे आहेत, तर त्यांची बॉन्ड लेंथ किती असते, 154 पायकोमीटर. तर कार्बन सिंगल बॉन्ड जे आहेत त्याची बॉन्ड लेंथ आहे 154 पायकोमीटर, आणि डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड त्याची बॉन्ड लेंथ आहे 133 पायकोमीटर. सो bond length of carbon single bond it is 154 picometer, and bond length of carbon double bond it is 133 picometer respectively. So experimental measurements it shows that benzene has a hexagonal shape. तर एक्सपेरिमेंटली ह्या बेंझिनचं स्ट्रक्चर स्टडी केलं तर काय पाहायला मिळतं, तर बेंझिन जे आहे त्या बेंझिनचा शेप जो आहे तो शेप कसा आहे, रेग्युलर हेक्झॅगोनल शेप आहे.
and all six carbon bonds have same bond length, that is 138 picometer. तर बेंझिनचं जर स्ट्रक्चर स्टडी केलं एक्सपेरिमेंटली, जर बेंझिनचं एक्सपेरिमेंटली स्ट्रक्चर जर स्टडी केलं तर काय पाहायला मिळतंय, तर बेंझिन जे आहे त्या बेंझिनचा शेप कसा आहे, हेक्झागोनल शेप आहे आणि ऑल 6 कार्बन ॲटम्स हॅव सेम बॉन्ड लेंथ, दॅट इज 138 पायकोमीटर. तर बेंझिनमध्ये जे काय कार्बन बॉन्ड आहेत तर त्यांची बॉन्ड लेंथ 138 पायकोमीटर आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस मीन्स 6 carbon atom, or this means all 6 carbon bonds in benzene are equivalent. म्हणजे आता ह्याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, तर सर्वच्या सर्व कार्बन जे बॉन्ड आहेत त्याचे बॉन्ड लेंथ किती आहे, 138 पायकोमीटर आहे. ह्याच्यावरून काय सांगता येईल, दिस मीन्स दॅट all 6 carbon bond in benzene are equivalent. तर बेंझिनमध्ये जे काही 6 कार्बन बॉन्ड आहेत ते सर्वच्या सर्व कसे आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. त्यामुळं बेंझिनचं जे काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे. तर बेंझिन जे आहे त्या बेंझिनचा एक्सपेरिमेंटल स्टडी केला तर काय पाहायला मिळालं, त्याचा हेक्झागोनल शेप आहे. त्यामध्ये बेंझिनमध्ये जे 6 कार्बन बॉन्ड आहेत ते इक्विव्हॅलंट आहेत. बॉन्ड लेंथ किती आहे, 138 पायकोमीटर. तर बेंझिनचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे. तर हे हेक्झागोनल स्ट्रक्चर आणि इतर डबल बॉन्ड जे आहेत ते अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड सिस्टीम या डॉटेड लाईनला रिप्रेझेंट केले आहे. तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे, 138 पायकोमीटर. 138 पायकोमीटर हे डिस्टन्स आहे, किंवा हे डिस्टन्ससुद्धा किती आहे, इट इज ऑल्सो 138 पायकोमीटर. किंवा त्याचप्रकारे हे डिस्टन्स किंवा ही बॉन्ड लेंथ किंवा ही बॉन्ड लेंथ, हे जे सर्व बॉन्ड लेंथ आहेत त्या बॉन्ड लेंथ किती आहेत, 138 पायकोमीटर. तर अशा प्रकारे बेंझिन जे आहे त्या बेंझिनचं स्ट्रक्चर आपण थोडंफार स्टडी केलं होतं. So after studying structure of benzene, now we are going to study the next article, and that article it is about resonance effect. So when Lewis structure of compound, when Lewis structure of compound has 2 or more multiple bonds. So when Lewis structure of compound has 2 or more multiple bonds with alternate single double bond system, then such system is called as conjugated system of pi bonds. The conjugated system of pi bonds म्हणजे काय वा, तर Lewis structure जे आहे, so when Lewis structure of compound has 2 or more multiple bonds with alternating single bonds, तर Lewis structure जे आहे कंपाऊंडचं जे Lewis स्ट्रक्चर आहे त्या कंपाऊंडमध्ये जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त मल्टिपल बॉन्ड्स अल्टरनेटिंग विथ सिंगल बॉन्ड्स असतील तर त्याला कसलं सिस्टीम म्हणायचं, कॉन्जुगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स. तर परत एकदा आपण हे थोडंसं आणखीन एकदा रिपीट करूया. सो वेन लेविस स्ट्रक्चर
when Lewis structure of compound has two or more multiple bonds alternating with single bond. तर असं जे स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स. कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड म्हणजे मल्टिपल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड हे एकमेकाला अल्टरनेट आहेत. म्हणजे सिंगल बॉन्ड झालं की डबल बॉन्ड झालं की सिंगल बॉन्ड झालं की डबल बॉन्ड. तर अशी जी सिस्टीम असते, अशी जी अल्टरनेटिंग सिंगल बॉन्ड सिस्टीम असते त्याला म्हणायचं कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. सो इन सच सिस्टीम, आता ही जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीममध्ये काय पाहायला मिळते बघा. सो species or system having an atom carrying p orbital. आता एखादी सिस्टीम आहे किंवा एखादं कंपाऊंड आहे किंवा एखादी स्पेसीज आहे. सो सिस्टीम और स्पेसीज हॅव्हिंग अन ॲटम कॅरिंग p ऑर्बिटल. एखादी सिस्टीम किंवा एखादी स्पेसीज आणि त्याच्यामध्ये ॲटमवरती p ऑर्बिटल आहे. सो सिस्टीम और इन स्पेसीज हॅव्हिंग ॲटम कॅरिंग p ऑर्बिटल अटॅच्ड टू मल्टिपल बॉन्ड, देन रेझोनन्स थिअरी इज ॲप्लिकेबल. आता रेझोनन्स थिअरी कुठल्या कंपाऊंडला ॲप्लिकेबल आहे, तर रेझोनन्स थिअरी इज ॲप्लिकेबल व्हेन सिस्टीम और स्पेसीज हॅव्हिंग an atom carrying p orbital attached to multiple bond. तर त्याला ही जी काय रेझोनन्स थिअरी आहे ती रेझोनन्स थिअरी ही ॲप्लिकेबल आहे. सो वी अंडरस्टँड द फॉलोइंग पॉईंट्स फ्रॉम द रेझोनन्स थिअरी. आता जी काय रेझोनन्स थिअरी आहे त्या रेझोनन्स थिअरीवरून आपल्याला खालील पॉईंट्स आपल्याला अंडरस्टँड करता येते. सो वी अंडरस्टँड द फॉलोइंग पॉईंट्स फ्रॉम द रेझोनन्स थिअरी. त्यातला पहिला पॉईंट आहे, सो पाय इलेक्ट्रॉन्स इन कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स आर नॉट लोकलाइज्ड टू ए पर्टिक्युलर पाय बॉन्ड. पाय इलेक्ट्रॉन्स इन कॉन्ज्युगेटेड सिस्टीम म्हणजे ज्या सिस्टीममध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहे. सो पाय इलेक्ट्रॉन्स इन कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स आर नॉट लोकलाइज्ड टू ए पर्टिक्युलर पाय बॉन्ड. तर जे काही पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स ते एका ठराविक बॉन्डलाच लोकलाइज्ड झालेले नाहीत किंवा ते डिलोकलाइज्ड आहेत असं म्हणता येईल. नॉट लोकलाइज्ड म्हणजेच डिलोकलाइज्ड. त्यानंतर दुसरा पॉईंट आपण स्टडी करूया. तर आता रेझोनन्स थिअरीमध्ये दुसरा पॉईंट आहे, फॉर कंपाऊंड हॅव्हिंग कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स, two or more Lewis structures are written by showing movement of pi electrons using curved arrows. बघा काय म्हटलेलं आहे. सो फॉर कंपाऊंड्स हॅव्हिंग ए कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स, ज्या कंपाऊंडमध्ये कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम म्हणजे अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड. सो फॉर ए कंपाऊंड हॅव्हिंग कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स, टू और मोर लेविस स्ट्रक्चर्स आर रिटन. तर ज्या कंपाऊंडमध्ये कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे त्या कंपाऊंडच्या बाबतीत आपल्याला काय पाहायला मिळतं, तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेविस स्ट्रक्चर आपल्याला लिहिता येतात. टू और मोर लेविस स्ट्रक्चर्स आर रिटन बाय शोईंग मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स युजिंग कर्व्ड ॲरोज. तर ज्या कंपाऊंडमध्ये कॉन्ज्युगेटेड सिस्टीम प्रेझेंट आहे, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड आहेत, अशा कंपाऊंडचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त आपल्याला स्ट्रक्चर लिहिता येतात आणि ते स्ट्रक्चर कसे दाखवता येतात, बाय मुवमेंट ऑफ
pi electrons using curved arrows. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉइंट आपण स्टडी करूया. सो द नेक्स्ट पॉइंट इज the position of carbon atoms in conjugated system of pi bonds remains unchanged. The position of carbon atoms in a conjugated system of pi bonds remains unchanged, but position of pi electrons are different in different resonance structures. आता पुढचा आर्टिकल काय हवा, तर आता आपण रेझोनन्स थिअरी जी आहे त्या रेझोनन्स थिअरीमध्ये आपण आर्टिकल स्टडी करतोय. तर जो तिसरा जो पॉइंट आहे तो पॉइंट कशा प्रकारचा हवा, द पोजिशन ऑफ carbon atoms. The position of carbon atoms in conjugated system of pi bonds remains unchanged, but position of pi electrons are different in different resonance structure. तर जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतात त्यामध्ये काय पाहायला मिळतं, तर कार्बन ॲटमची जी काही पोझिशन आहे ती पोझिशन अनचेंज्ड आहे. So position of carbon atom in conjugated system of pi bonds remains unchanged. या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये कार्बनची पोझिशन ही अनचेंज्ड आहे, परंतु पोझिशन कोणाची बदलते. सो पोझिशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन आर डिफरंट इन डिफरंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. तर पाय इलेक्ट्रॉनची पोझिशन जी आहे ती पोझिशन वेगवेगळ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळी असते आपल्याला पाहायला मिळेल, परंतु कार्बनची पोझिशन मात्र कशी आहे, अनचेंज्ड आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट आपण स्टडी करूया. सो रेझोनन्स स्ट्रक्चर इज हायपोथेटिकल. आता कंपाऊंडचे जे काही रेझोनन्स स्ट्रक्चर असतात ते रेझोनन्स स्ट्रक्चर कसे असतात, हायपोथेटिकल असतात. सो रेझोनन्स स्ट्रक्चर्स आर हायपोथेटिकल अँड cannot give. Resonance structure is hypothetical and cannot give. आता रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर कसे आहेत, हायपोथेटिकल आहेत. रेझोनन्स स्ट्रक्चर हे कसे आहेत, हायपोथेटिकल आहेत अँड कॅनॉट एक्सप्लेन रिअल स्ट्रक्चर. तर जे रिअल स्ट्रक्चर आहेत ते रिअल स्ट्रक्चर ते एक्सप्लेन करू शकत नाही. सो रेझोनन्स स्ट्रक्चर्स आर हायपोथेटिकल अँड कॅनॉट एक्सप्लेन एनी रिअल स्ट्रक्चर अँड cannot explain all properties of compound. तर जे रेझोनन्स स्ट्रक्चर असतात ते रेझोनन्स स्ट्रक्चर हायपोथेटिकल असतात आणि ते कंपाऊंडच्या सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज ह्या एक्सप्लेन करू शकत नाहीत. सो रिअल और ट्रू मॉलिक्यूल, तर जे रिअल मॉलिक्यूल असतं किंवा ट्रू मॉलिक्यूल किंवा त्याला आपण ॲक्च्युअल मॉलिक्यूल म्हणूया. Real or actual molecule, it is the resonance hybrid of all resonating structures. तर कंपाऊंडचे जे काही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असतात त्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं जे हायब्रिड स्ट्रक्चर असतं ते हायब्रिड स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, रिअल और ॲक्च्युअल मॉलिक्यूल. सो रिअल और ॲक्च्युअल मॉलिक्यूल इज, रिअल किंवा ॲक्च्युअल मॉलिक्यूल हे काय असतं, रेझोनन्स हायब्रिड ऑफ ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर. सर्वच्या सर्व रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं हायब्रिड स्ट्रक्चर जे असतं ते काय असतं, रिअल किंवा ॲक्च्युअल मॉलिक्यूल असतं. आता हे थोडंसं अंडरस्टँड करण्यासाठी एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. आता फॉर एक्झाम्पल, ॲक्च्युअल बेन्झीन मॉलिक्यूल इट इज द रेझोनन्स हायब्रिड ऑफ actual structure to actual benzene molecule. So actual benzene molecule, it is the resonance hybrid structure of actual benzene molecule. It is the resonance hybrid of all resonating structures. आता बेंझिन जे आहे ते बेंझिनचं
अशा प्रकारचं एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. किंवा दुसरं एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, ते दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं. आता इथं कार्बन ॲटमची सगळीकडे पोझिशन दोन्ही स्ट्रक्चरमध्ये सेम, फक्त पाय इलेक्ट्रॉनची पोझिशन बदलायची. आता हा डबल बॉन्ड इथं होता, इथं नाही आहे, तर हा डबल बॉन्ड फॉर एक्झाम्पल इथं दाखवूया. त्यानंतर हा डबल बॉन्ड इथं आहे, त्याच्या तो डबल बॉन्ड पुढे दाखवूया, किंवा हा डबल. तर हे फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चर फर्स्ट म्हणूया, हे स्ट्रक्चर सेकंड म्हणूया. तर हे दोन स्ट्रक्चर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. कुणाचे? दीज आर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ बेंझीन. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारे रिप्रेझेंट करता येईल. तिथं बेंझीन आणि ह्या बेंझीनमध्ये डॉटेड लाईन्स अशा सर्क्युलरमध्ये रिप्रेझेंट करायचं. सो दिस इज द हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ बेंझीन किंवा ॲक्च्युअल बेंझीन. इट इज द hybrid of structure first and second. The structure first and structure second चं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आर्टिकल आपण स्टडी करूया. तर आता पाचवा जो पॉईंट आहे त्या पाचव्या पॉईंटमध्ये काय बघा. सो हायपोथेटिकल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर. Hypothetical energy of individual structure. It can be calculated. So hypothetical energy of individual resonance structure, it can be calculated by using bond energy value. तर बॉन्ड एनर्जी व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येतं? हायपोथेटिकल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर. इंडिव्हिज्युअल जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतं त्या इंडिव्हिज्युअल रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं आपल्याला हायपोथेटिकल एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. तर हायपोथेटिकल एनर्जी जी आहे ती हायपोथेटिकल एनर्जी कशावर कॅल्क्युलेट करता येते? बाय युजिंग बॉन्ड एनर्जी व्हॅल्यूज. बॉन्ड एनर्जी व्हॅल्यूचा वापर करून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? हायपोथेटिकल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल रेझोनन्स स्ट्रक्चर. सो द एनर्जी ऑफ ॲक्च्युअल मॉलिक्यूल इज हाऊएव्हर lower than that of any one of the resonance structure. आता the energy of actual molecule, ॲक्च्युअल मॉलिक्यूलची जी एनर्जी आहे तर ॲक्च्युअल मॉलिक्यूलची जी एनर्जी आहे ती कशी असते? सो द एनर्जी ऑफ ॲक्च्युअल मॉलिक्यूल इज हाऊएव्हर लोअर दॅन, कमी असते, लोअर दॅन दॅट ऑफ एनी वन ऑफ द रेझोनन्स स्ट्रक्चर. दॅट मीन्स इन अनदर वर्ड, तर आता ॲक्च्युअल मॉलिक्यूलची एनर्जी ही कमी असते. एनर्जी कमी असते म्हणून रेझोनन्स हायब्रिड किंवा ॲक्च्युअल मॉलिक्यूल जे असते ते ॲक्च्युअल मॉलिक्यूल कसं असतं? इट इज मोर स्टेबल, कारण त्याची एनर्जी ही कमी असते. सो द डिफरन्स इन ॲक्च्युअल एनर्जी अँड लोएस्ट एनर्जी, द डिफरन्स इन ॲक्च्युअल एनर्जी अँड लोएस्ट calculated energy of resonance structure is called resonance stabilization energy or just resonance energy. तर आता आपण स्टडी करतोय रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी म्हणजे काय. तर रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी म्हणजे काय? डिफरन्स इन, डिफरन्स कोणामधला डिफरन्स? सो द डिफरन्स इन ॲक्च्युअल एनर्जी अँड लोएस्ट कॅल्क्युलेटेड एनर्जी. सो डिफरन्स इन ॲक्च्युअल एनर्जी अँड लोएस्ट कॅल्क्युलेटेड एनर्जी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर, त्यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑर रेझोनन्स एनर्जी असं आपण म्हणतो. तर इथं जे डिफरन्स आहे, कुणामधला डिफरन्स?
So the difference in actual energy and लोएस्ट एनर्जी स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणतो, रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण आत्ता काय स्टडी केलं, तर रेझोनन्स थिअरीमधले जे काय पॉईंट्स आहेत ते एका पाठोपाठ 1 ते 5 हे आपण एका पाठोपाठ 1 ते 5 पॉईंट्स आपण स्टडी केले. आता हे पॉईंट स्टडी केल्यानंतर त्याच्या पुढचा आर्टिकल आपल्याला स्टडी करायचा आहे. तर आता पुढचं आर्टिकल जे आहे ते आर्टिकल आहे रूल्स टू बी फॉलोड फॉर रायटिंग रेझोनन्स स्ट्रक्चर. आता रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर रिप्रेझेंट करत असताना जे रूल्स आहेत ते कुठले कुठले रूल्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. आता त्या रूलमधला पहिला रूल आपण स्टडी करूया. पहिला रूल आहे रेझोनन्स स्ट्रक्चर कॅन बी रिटन ओनली व्हेन ऑल ॲटम्स इन्व्हॉल्ड इन कॉन्जुगेटेड सिस्टीम लाईज इन द सेम प्लेस ऑर सेम प्लेन. तर रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला काढता येतात. सो रेझोनन्स स्ट्रक्चर कॅन बी रिटन, रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला लिहिता येतात कधी, ओनली व्हेन ऑल ॲटम्स इन्व्हॉल्ड इन द पाय कॉन्जुगेटेड सिस्टीम लाय इन ए सेम प्लेस ऑर सेम प्लेन. तर सर्वच्या सर्व जे ॲटम आहेत कॉन्जुगेटेड सिस्टीममधले जे ॲटम्स आहेत ते ॲटम्स दे लाईज इन वन प्लेस असतील तर आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला काढता येतात. त्यानंतर दुसरं आहे all resonance structures must have same number of unpaired electrons. तर जे काय रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत, जे काय रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत त्या सर्वच्या सर्व रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये काय असलं पाहिजे, सेम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. So all resonance structures must have same number of unpaired electrons. जे काही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण काढलेले आहेत त्याच्यामध्ये काय सारखं पाहिजेत, तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन हे सारखेच असले पाहिजेत. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट आपण स्टडी करूया. तर आता पुढे सी जो पॉईंट आहे त्या सी पॉईंटमध्ये काय हवा, सो रेझोनन्स स्ट्रक्चर कॉन्ट्रीब्यूट टू resonance hybrid in accordance to their energy. So resonance structure contribute to resonance hybrid in accordance to their energy or stability. So more stable resonance structures contribute to largely and thus are important. आता हा जो सी पॉईंट आहे तो सी पॉईंट परत एकदा आपण स्टडी करूया. सो रेझोनन्स स्ट्रक्चर कॉन्ट्रीब्यूट टू रेझोनन्स हायब्रिड. जे रेझोनन्स स्ट्रक्चर्स असतात ते रेझोनन्स स्ट्रक्चर कशाला कॉन्ट्रीब्यूट करतं, सो इट कॉन्ट्रीब्यूट्स टू द रेझोनन्स हायब्रिड. आता मोर स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे, so more stable resonance structure contribute to largely and it is important. तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर पैकी जे मोर स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण स्टडी करूया. तर त्याच्यापुढे आपल्याला आता स्टडी करायचं आहे थोडक्यात. आत्ता आपण जे पॉईंट स्टडी केले ते आपण ब्रीफमध्ये आपण थोडंसं समराईज करूया. सो रेझोनन्स स्ट्रक्चर विच हॅज, आता ज्या रेझोनन्स स्ट्रक्चरकडे काय आहेत बघा. सो रेझोनन्स स्ट्रक्चर विच हॅज मोर नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स. रेझोनन्स स्ट्रक्चर विच हॅज मोर नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स. ज्या रेझोनन्स स्ट्रक्चरकडे
जास्त नंबरमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे असं रेझोनन्स स्ट्रक्चर. किंवा दुसरं आहे रेझोनन्स स्ट्रक्चर विच हॅज मोर नंबर ऑफ ॲटम्स विथ complete duplet or octet. किंवा रेझोनन्स स्ट्रक्चर which has less separation if any of opposite charges. किंवा रेझोनन्स स्ट्रक्चर which has negative charge on more electronegative atom and positive charge on more electropositive atom. आणि नंतर लास्ट आहे रेझोनन्स स्ट्रक्चर विच हॅज मोर डिस्पर्सल ऑफ चार्ज. तर मग असं जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं, सच स्ट्रक्चर इट इज द स्टेबल स्ट्रक्चर. तर रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर स्टेबल असतं. किंवा कुठलं रेझोनन्स स्ट्रक्चर हे स्टेबल असतं, तर त्यासाठी आता आपण कंडिशन स्टडी केल्या. तर रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर मोर स्टेबल किंवा जे रेझोनन्स स्ट्रक्चर स्टेबल असतं त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्सची संख्या जास्त असते किंवा नंबर ऑफ ॲटम्स विथ इनकम्प्लीट डुप्लेट और ऑक्टेट जास्त असतात किंवा तिथं कमी सेपरेशन पाहायला मिळतं, लेस सेपरेशन इफ एनी अपोजिट चार्जेस. किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम पाहायला मिळतं. किंवा मोर डिस्पर्सल ऑफ चार्ज असेल तर असं रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर कसं असतं, इट इज मोर स्टेबल. तर ह्या जर कंडिशन असतील तर ते रेझोनन्स स्ट्रक्चर हे कसं असतं, मोर स्टेबल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं रेझोनन्स स्ट्रक्चर हे स्टेबल होण्याच्या ह्या सर्व कंडिशन्स आपण स्टडी केल्या. त्यानंतर आता एक इफेक्ट आपल्याला स्टडी करता येईल, तो इफेक्ट आहे रेझोनन्स इफेक्ट. तर आता आपण रेझोनन्स इफेक्ट आपण स्टडी करूया. So existence of resonance. So existence of resonance results in developing polarity in a molecule. तर रेझोनन्समुळं मॉलिक्यूलमध्ये काय डेव्हलप होते, पोलॅरिटी डेव्हलप होते. So existence of resonance, it results in developing polarity in a molecule. म्हणजे रेझोनन्समुळं मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी डेव्हलप होते. पोलॅरिटी डेव्हलपमध्ये होते म्हणजेच मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस किंवा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होतात. सो polarity produced in a molecule by interaction between conjugated pi bonds. बरोबर, रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय ते आता आपण स्टडी करू. सो द polarity produced in a molecule by interaction between मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी प्रोड्यूस झाली. ती पोलॅरिटी कशामुळं, बाय इंट्रॅक्शन बिटवीन conjugated pi bonds or by interaction between conjugated pi bonds or between pi bond and p orbital of attached atom. Pi bond and p orbital of attached atom is called resonance effect, or it is also called as mesomeric effect. तर रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्टची डेफिनेशन कशी आहे,
So polarity produced in the molecule by interaction between conjugated pi bonds, or that between pi bond and p orbital of attached atom is called as resonance or mesomeric effect. तर आता हे जे रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्ट आहेत, तर ह्याचे दोन टाईप्स आहेत. सो रेझोनन्स इफेक्ट और मेसोमेरिक इफेक्ट इट इज ऑफ टू टाइप्स. त्यातला पहिला आहे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आणि दुसरा आहे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, किंवा त्याला सिम्बॉल आहे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे प्लस आर. रेझोनन्स इफेक्टला मेसोमेरिक इफेक्ट सुद्धा म्हणतात, म्हणून प्लस एम, प्लस और प्लस एम. आणि दुसरा आहे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे मायनस आर, किंवा रेझोनन्स इफेक्टला मेसोमेरिक इफेक्ट म्हणतो म्हणून मायनस एम. सो देअर आर टू टाइप्स ऑफ रेझोनन्स इफेक्ट, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट अँड निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. तर हे दोन रेझोनन्स इफेक्टचे प्रकार आहेत. आता त्यातला पहिला आपण स्टडी करूया. फर्स्ट वन इट इज positive, or it is also called as electron donating or electron releasing effect. आता रेझोनन्स इफेक्ट जे आहेत त्या रेझोनन्स इफेक्टचे दोन टाईप्स आपण स्टडी करतोय. तर ह्या दोन टाईपमधला पहिला टाईप आपण स्टडी करतोय. तर पहिला टाईप जो आहे तो पहिला टाईप काय आहे? सो फर्स्ट टाईप इट इज द positive or electron donating or electron releasing effect. So let's study positive resonance effect or electron donating or releasing resonance effect. तर त्यालाच प्लस आर इफेक्ट असं म्हणायचं. आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय ते आपण स्टडी करूया. सो इफ सबस्टिट्यूएंट group has lone pair of electrons to donate to attached pi bonds or conjugated system of pi bond, then it is called as plus R effect or positive R effect. तर पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय वा? इफ सबस्टिट्यूएंट ग्रुप has lone pair of electron to donate to attached pi bond or conjugated system of pi bonds, the effect is called plus R effect किंवा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. याचा अर्थ काय बघा. आता एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल ॲनिलिनचं स्ट्रक्चर. ॲनिलिन म्हणजे बेंझिन रिंग. त्या बेंझिन रिंगमध्ये अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड सिस्टीम, आणि बेंझिन रिंगला जर असा NH2 ग्रुप अटॅच झालेला असेल तर हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनिलिन. तर हे ॲनिलिनचं स्ट्रक्चर आहे. आता इथं ह्या ॲनिलिनमध्ये हा जो नायट्रोजन ॲटम आहे तर त्या नायट्रोजनवरती दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. नायट्रोजनच्या डोक्यावरती दोन डॉट. तर अशा प्रकारे नायट्रोजनच्या डोक्यावरती दोन डॉट आहेत, म्हणजे त्याच्यावरती दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे द इलेक्ट्रॉन पेअर विच डज नॉट टेक्स पार्ट्स इन बॉन्ड फॉर्मेशन. तर ह्या नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉनची एक पेअर अशी आहे की जी बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेत नाही. त्याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. मग हा नायट्रोजन जो आहे तर त्याच्याकडे असणारी जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो डोनेट करतो. कोणाला डोनेट करतो? तर ह्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला तो डोनेट करतो. तर अशा पद्धतीचा जो इफेक्ट आहे त्याला काय म्हणायचं? प्लस आर इफेक्ट किंवा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा रिलीजिंग रेझोनन्स इफेक्ट असं म्हणता येईल. सो groups like
groups like OH, that is hydroxyl groups. So groups like OH किंवा ग्रुप लाईक अल्कॉक्सी OR किंवा O- किंवा फॉर एक्झाम्पल हॅलोजन एक्सनं रिप्रेझेंट करूया. So they having a lone pair of electrons and they shows plus R effect. तर हायड्रॉक्सिल ग्रुपमध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉनच्या 2 पेअर्स आहेत. किंवा अल्कोऑक्सी ग्रुपमध्ये सुद्धा ऑक्सिजनच्या 2 इलेक्ट्रॉन पेअर आहेत. किंवा ह्या ओवरती सुद्धा मायनस चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर आहे. किंवा एक्स Cl- त्यांच्याकडे सुद्धा इलेक्ट्रॉन पेअर आहेत. तर असे ग्रुप कुठला इफेक्ट दाखवतात? प्लस आर इफेक्ट दाखवतात. तर हे झालं प्लस आर इफेक्ट. आता प्लस आर इफेक्ट इन हॅन्डलिंग जे आहे ते प्लस आर इफेक्ट इन हॅन्डलिंग इथं स्ट्रक्चरमध्ये दाखवलं आहे. हे वेगवेगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. त्यानंतर रेझोनेटिंग इफेक्टचा दुसरा प्रकार आपण अभ्यासूया. तर रेझोनन्स इफेक्टचे 2 प्रकार आहेत. तर त्या 2 प्रकारामध्ये पहिला पॉझिटिव्ह किंवा त्यालाच आपण काय म्हणलो होतं, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट किंवा रिलीजिंग रेझोनन्स इफेक्ट, इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट आपण स्टडी केला. आता नेक्स्ट स्टडी करायचा आहे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा त्यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग रेझोनन्स इफेक्ट. तर त्याला आपण मायनस आर इफेक्ट असं म्हणतोय. आता हा इफेक्ट कधी पाहायला मिळतो बघा. सो इफ सबस्टिट्यूएंट or substituent group has tendency to withdraw electrons from conjugated system of pi bond towards itself, the effect is called as minus R effect. तर कॉन्जुगेटेड सिस्टीमला जो सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच झालेला आहे तर तो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. म्हणजे कॉन्जुगेटेड सिस्टीमकडचे जे इलेक्ट्रॉन आहेत तो ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचणारा तो ग्रुप असेल. तर त्यावेळेस जो इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो तो कुठला आहे, मायनस आर इफेक्ट. आता ग्रुप्स लाईक COOH आता बेंझीन रिंगला फॉर एक्झाम्पल हा COOH ग्रुप जर अटॅच झालेला असेल तर ह्या ग्रुपची टेंडन्सी काय, सो इट विथड्रॉज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कॉन्जुगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड टुवर्ड्स इटसेल्फ. तर बेंझीन रिंगला हा COOH ग्रुप अटॅच झाला असेल तर हा COOH ग्रुप काय करतो, तर त्या बेंझीन रिंगमध्ये किंवा त्या कॉन्जुगेटेड सिस्टीममध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे खेचतो. इट विथड्रॉज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कॉन्जुगेटेड सिस्टीम. किंवा ग्रुप लाईक CHO हा सुद्धा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. किंवा फॉर एक्झाम्पल ग्रुप लाईक CO किंवा ग्रुप लाईक सायनाइड. तर असे जे ग्रुप्स आहेत हे ग्रुप्स कॉन्जुगेटेड सिस्टीममधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करतात. म्हणून त्यावेळेस जो इफेक्ट आहे तर त्या इफेक्टला आपण काय म्हणतो, सो सच इफेक्ट इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह ऑर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग रेझोनन्स इफेक्ट किंवा त्याला सिम्बॉल आहे मायनस आर इफेक्ट. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण सुरुवातीला रेझोनन्स स्ट्रक्चरबद्दल थोडीशी माहिती मिळवली. त्यानंतर रेझोनन्स स्ट्रक्चरची माहिती मिळवत असताना कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे काय ते स्टडी केलं. किंवा रेझोनन्स थिअरी जी आहे ती रेझोनन्स थिअरी कोणाला ॲप्लाय होते किंवा त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे पॉईंट्स आहेत
ते 1 ते असे 5 पॉईंट्स आपण स्टडी केले. त्यानंतर रेझोनन्स स्ट्रक्चर रिप्रेझेंट करत असताना कुठले रूल्स आहेत त्या रूल्सचा आपण स्टडी केला. त्यानंतर कुठलं रेझोनन्स स्ट्रक्चर हे स्टेबल आहे त्यासाठी हे वेगवेगळे क्रायटेरिया आपण अभ्यासले. तर ज्या रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये मोर नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड असतात किंवा मोर नंबर ऑफ डुप्लेट किंवा ऑक्टेट असतं किंवा आणखीन हे खालचे पॉईंट्स आपण स्टडी केले. तर हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स जर एखाद्या स्ट्रक्चरमध्ये असतील तर ते जे रेझोनन्स स्ट्रक्चर असतं ते कसं असतं स्टेबल. त्यानंतर त्याच्यापुढे आपण लास्टला आपण रेझोनन्स इफेक्ट स्टडी केला. तर रेझोनन्स इफेक्ट स्टडी केल्यानंतर ह्या रेझोनन्स इफेक्टचे 2 टाईप्स आपण स्टडी केले होतं. पहिला होता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा त्यालाच इलेक्ट्रॉन डोनेटिंग और इलेक्ट्रॉन रिलीजिंग रेझोनन्स इफेक्ट म्हणलं. आणि दुसरा होता निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग रेझोनन्स इफेक्ट म्हणलं होतं. त्याला सिम्बॉल होता -R. तर अशा प्रकारे आपण इथं रेझोनन्स इफेक्ट इथं आपण स्टडी केले. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.